नमस्कार मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजना या योजनेच्या अंतर्गत केवायसी करताना बऱ्याच शेतकऱ्यांचं फार्मर आयडी दिसत नव्हतं. हा प्रॉब्लेम जवळपास 4 लाख शेतकऱ्यांचा होता आणि याच प्रॉब्लेम बाबत आपण मागील व्हिडिओमध्ये देखील माहिती घेतली होती की हा प्रॉब्लेम कशामुळे येतोय आणि हा कधी दुरुस्त होणार. तर त्याचंच अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून घेतो. ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आयडी त्या ठिकाणी दाखवत नव्हतं अशा शेतकऱ्यांचं फार्मर आयडी आता त्या ठिकाणी दाखवण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानुसार ज्या शेतकऱ्यांची केवायसी बाकी आहे त्या शेतकऱ्यांनी आता केवायसी देखील करून घेणं गरजेचं आहे. जे काय तुमचा प्रॉब्लेम होता, फार्मर आयडी काढलेला आहे परंतु त्या ठिकाणी फार्मर आयडी दाखवत नव्हतं, तो प्रॉब्लेम आता दुरुस्त झालेला आहे. त्यामुळं आपण आता त्या ठिकाणी एकदा तपासून पाहू शकता की आपला फार्मर आयडी दिसत आहे का, आणि जर आपला फार्मर आयडी त्या ठिकाणी अपडेट झाला असेल तर तुम्ही आपली केवायसी देखील करून घेऊ शकता. कारण वारंवार विचारला जाणारा प्रश्न होता की फार्मर आयडी दिसत नाही. तर हा जो काय प्रॉब्लेम होता 4 लाख शेतकऱ्यांचा, आता 4 लाख शेतकऱ्यांचं म्हणण्यापेक्षा ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला आहे त्याच शेतकऱ्यांचा दिसेल. ज्या शेतकऱ्यांच्या फार्मर आयडी निघलेला नाही किंवा इतर काही अडचणी आहेत त्या शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी फार्मर आयडी दिसणार नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढला असून देखील दिसत नव्हता तो प्रॉब्लेम आता दुरुस्त झाला आहे. त्या 17 लाख शेतकऱ्यांमधील ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी काढलेले आहेत त्या शेतकऱ्यांची आता त्या ठिकाणी फार्मर आयडी दाखवण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे तुम्ही एकदा आपला फार्मर आयडी दिसत आहे किंवा नाही हे कमेंटमध्ये देखील सांगा, किंवा जर इतर काही अडचण असेल ते देखील सांगण्याचा प्रयत्न करा. त्यावर देखील आपण पुढील मार्गदर्शन किंवा पुढील व्हिडिओ त्यावर घेण्याचा प्रयत्न करू. परंतु ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी दिसत आहे किंवा त्या ठिकाणी दाखवत आहे त्यांनी आता आपली केवायसी करून घेण्यास कसलीही हरकत नाही. त्यामुळं जी काय माहिती होती की फार्मर आयडीचा जो प्रॉब्लेम होता तो आता दुरुस्त झालेला आहे. तुमच्या बाबतीत हा प्रॉब्लेम दुरुस्त झाला आहे किंवा नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका. हे एक छोटंसं आणि महत्त्वाचं अपडेट आपल्याला देणं आवश्यक होतं, म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती दिली आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही माहिती हवी असेल किंवा काही अडचण असेल तर कमेंटच्या माध्यमातून विचारा, आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू. आणि दिलेली माहिती जर आवडली असेल तर नेहमीप्रमाणेच व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असंच महत्त्वपूर्ण आणि नवनवीन अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटत राहील. तर चला, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.